नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 जानेवारी म्हणजे आपल्या 4 जानेवारीला 2026ला सारते शेवटी विद्यार्थ्यांचं आंदोलन वगैरे झालं, पण शेवटी त्या आंदोलनाला न जुमानता गव्हर्नमेंटने सुद्धा परीक्षा कंटिन्यू ठेवली आणि ती परीक्षा जी झाली कंबाईन ग्रुप बीची पूर्व परीक्षा, त्याचं जी अँसर की विश्लेषण आहे ते ऑलरेडी आपल्या MPSC वाला या यूट्यूब चॅनलवर झालेलं आहे. आता सब्जेक्ट वाईज आपण त्याचं विश्लेषण ॲनालिसिस डिटेलमध्ये घेऊन आलेलो आहोत की कोणत्या प्रश्नाचा आन्सर काय असलं पाहिजे. त्यानुसार आज आपण आता पॉलिटी या विषयाची आन्सर की डिस्कस करणार आहोत, प्रिलिम्स आन्सर की पॉलिटी. तर ओके, वेळ न गमवता पहिल्या क्वेश्चनकडे वळूया. आपल्याजवळ जो सेट आहे तो ग्रुप सी आहे, सॉरी तो सेट नाही का, सेट सी आहे, ग्रुप बी एक्झामचा सेट सी. पहिला प्रश्न आला होता साधारणतः 51व्या नंबरचा क्वेश्चन आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 51, ज्यांचा सेट क्रमांक सी होता त्यातला हा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कलम 349 आहे की नाही, खालीलपैकी कलम 349 विचारले तुम्हाला. आर्टिकल ओके, आर्टिकल 349. खालीलपैकी कलम 349 आर्टिकल 349 यामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सर्वप्रथम सांगू इच्छितो की पॉलिटीमधले अनेक प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होते आणि फार काही त्यामध्ये डिटेलिंग जायची गरज नव्हती. आणि क्वेश्चन सोबत तुम्हाला सांगेलच मी समोर की पेपर कोणत्या लेवलचा होता पॉलिटीमधला. तर याचा ओके, याचा करेक्ट आन्सर जे आहे खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे. आता हा जो पेपर विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केला असेल याने 2 नंबरवर टिक मार्क केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात कायदे आणि विधेयक इत्यादी संबंधी. हे चुकीचं आहे. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया, नंबर 1 आन्सर याचा एकदम करेक्ट येईल. यासाठी आपण ऑन द स्पॉट ओके, ऑन द स्पॉट तुम्ही जर नाही का आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट AI म्हणजे AIचा वापर केला, जे ChatGPT वगैरे तुम्ही वापर करता, तर आर्टिकल 349 वगैरे, आर्टिकल 349 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मराठी असं जरी केलं तर हे बघा, आहे की नाही, म्हणजे कलम 349 मराठी वगैरे, कलम 349 मराठीमध्ये स्वतः चॅटबॉट काय सांगतं बघा. भारतीय राज्यघटनेतलं कलम 349 हे भाषेशी संबंधित काही कायदे करण्यासाठी विशेष प्रक्रिया आहे, विशेष प्रक्रिया. ठीक आहे, भाषेशी संबंधित काही कायदे करण्यासाठी विशेष प्रक्रियेबद्दल आहे. आणि सेम टू सेम प्रश्न बघा, भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. तर कलम 349 याचा आन्सर नंबर 1 येईल. म्हणजे सेट सी मध्ये 51वा नंबरचा क्वेश्चन आहे, 51 नंबर, त्याचा आन्सर नंबर 1 येईल. सिंपल फॉरवर्ड ओके. आणि हे जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये अनेक लोकांनी आन्सर केलेला आहे, हे कलम 348 आहे विद्यार्थी मित्रांनो, कलम 348 आपल्याला विचारलेला आहे. कलम 349 नंबर 1 आन्सर याचं, नो मोर डिस्कशन. सेकंड नंबर आता 50 ओके, क्वेश्चन नंबर 52 आला. खालील जोड्या जुळवा. ग्रामपंचायतीची कलम विचारली होती. याची जी ट्रिक आपण आपल्या MPSC वाला PW प्लॅटफॉर्मवर आपण जे केलं होतं त्यानुसार बघा, ग्रामसभा, ग्रामसभेला कलम 243 ए फॉर ॲक्रिडिएटेड स्टेटस टू ग्रामसभा, म्हणजे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला. ए फॉर ॲक्रिडिएटेड टू स्टेटस. राखीव जागा किंवा आरक्षण डी, डी म्हणजे काय, दिले आरक्षण वगैरे, 243 डी, दिले आरक्षण किंवा देऊ का आरक्षण किंवा द्या आरक्षण, डी, डी वरून लक्षात ठेवा. 243 डी, देऊ का आरक्षण, दिले आरक्षण, देता का आरक्षण, द्या आरक्षण, व्हॉट एव्हर इट मे बी. तर हे 243 डी. पंचायतीच्या निवडणुका, निवडणुका घेण्यासाठी जे आयोग असतं के फॉर कमिशन ओके, के फॉर कमिशन किंवा कोण घेतं निवडणुका ओके, कोण घेतं निवडणुका किंवा के फॉर इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन, तर स्टेट राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग. आणि सदस्यांची अपात्रता, अपात्रता म्हणजे अपात्रता एफ, एफ म्हणजे काय, फेल्ड वगैरे, म्हणजे ट्रिक आहे, ट्रिक ओके. फेल्ड म्हणजे काय, अपात्र झाला, फेल्ड म्हणजे अपात्र, फेल्ड म्हणजे अपात्र. तर 243 एफ. तर बघा, 3 4 1 2 हे याचं उत्तर राहील. 3 4 1 2 पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे, 3 4 1 2. ही ट्रिक आपण घेतलेली आहे आपल्या पेड क्लासेसमध्ये. ए फॉर ॲक्रिडिएशन स्टेटस, बी फॉर पंचायतीची बांधणी, सी फॉर कॉम्पोजिशन, डी फॉर देऊ का आरक्षण, ई फॉर इलेक्शन केव्हा आहे म्हणजे 5 वर्षाचा कालावधी, त्यानंतर एफ फॉर फेल्ड, त्यानंतर नका जी फॉर जबाबदारी, जचा उच्चार जी, त्यानंतर नका एच, एच म्हणजे हप्ता, हप्ता वसुली करणे म्हणजेच काय, कर ओके, कर गोळा करणे, कर गोळा करण्यासाठी 243 एच, अशी ती ट्रिक आहे. यामध्ये पहिल्या नंबरचा आन्सर करेक्ट आहे, 3 4 1 2, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सर्वात सोपी प्रश्न विचारला असेल तर तो, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. पहिल्याच नंबरचं ऑप्शन कलम 51 भाग 4
सरदार स्वर्णसिंग समितीच्या म्हणण्यानुसार किंवा शिफारशीनुसार हे भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीच्या काळात 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलं. यासाठी एक ना एंटायरली पूर्णपणे नवीन भाग जोडण्यात आला नाही. जो DPSPचा मार्गदर्शक तत्वांचा कलम 51 होता त्याला जे ऍडिशनल भाग कलम 51 करण्यात आलं आणि ते भाग 4 ठीक आहे. नंबर 1 आन्सर याचा सुद्धा करेक्ट आहे, कलम 51 भाग 4 त्यानंतर खालीलपैकी कोणती कथने आणि ही भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहे. अनुच्छेद 20 म्हणजे मूलभूत हक्क, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कातला कॅटेगरी मधला स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क कलम 19 ते कलम 22 या सेकंड नंबरच्या ग्रुपमध्ये येतात. 14 ते 18 पहिला ग्रुप समानता वगैरे समानतेचे हक्क आणि दुसराच गट 19 ते 22 मध्ये जो गट येतो तो म्हणजे स्वातंत्र्याचा आणि 20 मध्ये ओके 20 मध्ये कोणत्या व्यक्तीला कशा पद्धतीने अटक केलं जाईल, खटला कसा चालवला जाईल त्या बाबतीत आहे. आरोप ओके म्हणजे तर याच्यामध्ये पहिल्या नंबरचं वाक्य बघा, कोणती कथने अनुच्छेद 20शी संबंधित आहे म्हणतात. पहिलं कथन कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती, हे पहिलंच वाक्य सांगतं कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती म्हणजे हे कलम 21शी संबंधित आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, ठीक आहे, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. त्यामुळे हे योग्य कथन ओके योग्य कथन नाही. अनुच्छेद 20शी ओके अनुच्छेद 20 संबंधी हे योग्य कथन नाही, कारण कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हा शब्द फक्त आणि फक्त कलम 21 मध्ये वापरण्यात आलेला आहे. इथेच ना का हा ऑप्शन कटला, हे ऑप्शन कटला. त्यामुळे इलिमिनेशन मध्ये ओके ABC गेलं, त्यानंतर A&D गेलं आणि वरीलपैकी सर्व हे सुद्धा गेलं. आता आपला आन्सर उरलेला आहे बी ओके बी आणि सी ओके बी आणि सी. तरी पण आपण शब्दशः कन्फर्म करून घेऊ. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही. याला इंग्रजीमध्ये नो डबल जॉपार्डी किंवा जिओपार्डी म्हणतात. नो डबल जॉपार्डी किंवा जिओपार्डी. आणि हे कलम 20 मधलं हे कलम 20 मधलं 2 आहे. कलम 20 मधलं दुसरं कलम आहे. कलम 20 मध्ये 3 येतात, कलम 20 मध्ये 3 भाग येतात. तर हे 20 पैकी 2 आहे म्हणजे हे करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. त्यानंतर कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची जबरदस्ती करता येत नाही. हे 20(3) मध्ये येतं. याला इंग्रजीमध्ये म्हणतात नो सेल्फ इन्स्क्रिमिनेशन ओके. इंग्रजीमध्ये याला म्हणतात नो सेल्फ इन्स्क्रिमिनेशन. कोणत्याही व्यक्तीवर स्वतःच्याच नाही का स्वतःच्याच खटल्यामध्ये स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची जबरदस्ती करता येत नाही. जी बॉलिवूडच्या मूवीज मध्ये दाखवतात, एखाद्या ऍक्टरला वगैरे पकडून हाणामारी करतात पोलीसवाले आणि म्हणतात की गुन्हा कबूल कर, जबरदस्ती गुन्हा कबूल कर. तर असं वगैरे असं करता येत नाही. यात असं संरक्षण घटनेने दिलेलं आहे 20(3) मध्ये. आणि डी नंबरचा जो ऑप्शन आहे, राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. हे मूलभूत हक्क पण येतं 21 आणि ना का हे मूलभूत कर्तव्य पण येतं 11व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे की नाही. त्यामुळे डी ऑप्शन सुद्धा चुकलं, तर करेक्ट ऑप्शन तुमचं बी आणि सी आहे. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन तुमचं बी आणि सी आहे, बी आणि सी करेक्ट ऑप्शन. यानंतर ओके यानंतर ना का नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही. ओके, समाविष्ट नाही म्हटलेलं आहे म्हणजे 168 मध्ये कोणतं विधान येत नाही 168 मध्ये. आता जर बघा, प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असेल असं पहिलं वाक्य आहे. जर तुम्ही ओके जर तुम्ही नाही का पुन्हा 168 ओके आर्टिकल नाही का 168 इथे पुन्हा नका तुम्ही सरळ असं तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे विथ प्रूफ ओके विथ प्रूफ आपण नका सॉल्व्ह करून घेऊ. काही विद्यार्थी म्हणतात की तुम्ही आहे की नाही हे पाहून ते पाहून आन्सर देता का, तर नाही. विद्यार्थ्यांना कधी कधी म्हणजे मास्तर लोकांचे सांगितलेले आन्सर सुद्धा काही लोकांना लक्षात येत नाही, काही लोकांना लक्षात येत नाही. त्यांना म्हणजे ऑन द स्पॉट तोंडासमोर नका त्यांना प्रूफ पाहिजे म्हणजे पाहिजे. तर हे जे प्रूफ आहे या प्रूफनुसार ओके या प्रूफनुसार हे बघा, याच्यात सर्वात पहिले भारतीय संविधानातला कलम 168 काय म्हणतात, प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाची रचना स्पष्ट करतं, ज्यात राज्यपाल आणि 2 सभागृह म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद किंवा फक्त विधानसभा असू शकते. मग यातलं जे पहिलं वाक्य आहे, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असणार ज्यामध्ये राज्यपाल असणार. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा ओके विधानसभा जाईल. मग विधानसभा जाईल. याला सुद्धा बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, भारतीय संविधानातलं कलम 168 प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाची रचना स्पष्ट करते, ज्यात राज्यपाल पहिला आपलं विधान होतं राज्यपाल असलं पाहिजे राज्यपाल. यात नाही का ओके यात नाही का याच्यामध्ये राज्यपाल ओके राज्यपाल नाही का हा प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाचा अविभाज्य भाग असतो. आणि द्विसदनी ओके द्विसदनी जर असेल द्विसदनी, काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह आहे आणि काही जागी ओके एकच विधानसभा नाही का हे याच्यामध्ये आहे. तर कलम ओके कलम 168 ओके कलम 168ला आपण नाही का राज्यघटनेच्या ओके राज्यघटनेतल्याच वेबसाईटवरून बघितलं, घटनेची ओके घटनेची वेबसाईट राज्यघटनेची वेबसाईट कॉन्स्टिट्यूशन ओके कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्वतः भारतीय राज्यघटनेची वेबसाईट आहे. तर याच्यामध्ये कलम 168 काय म्हणतात, राज्यामधली कायदे मंडळाची रचना.
प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल असेल. म्हणजे पहिलं विधान आपलं करेक्ट आहे. जिथे राज्याच्या विधानमंडळाची 2 सभागृहे असतील, तिथे एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा म्हणून ओळखल्या जातील. दुसरं विधान सुद्धा बघा, जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील, तिथे एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा येईल. म्हणजे ए आणि बी. ओके, ए आणि बी तुमचं नाही का याच्यामध्ये करेक्ट आहे, ए आणि बी. आता बघा पहिलं उदाहरण नाही का, ओके, म्हणजे कोणतं समाविष्ट नाही म्हणतो, ओके, कोणतं समाविष्ट नाही. ए आणि बी समाविष्ट आहे. ओके, ए आणि बी समाविष्ट आहे. आपल्याला विचारलं कोणतं समाविष्ट नाही, तर आपल्याला माहित आहे ए समाविष्ट आहे, त्यामुळे आपण ए ऑप्शन इलिमिनेट करू. बी समाविष्ट आहे, बी सुद्धा इलिमिनेट करू. आहे की नाही. याच्यामध्ये आता आपला दुसरा आणि चौथा नंबरचा राहिलेला आहे. जिथे फक्त एकच सभागृह असेल, तिथे विधानसभा म्हणून ओळखण्यात येईल. ओके, जिथे फक्त एकच सभागृह असेल, तर बघा 168 मध्ये, ओके, 168 मध्ये असा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाही. 168 मध्ये असा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाही. जिथे 2 सभागृह असतील, तिथे विधानसभा आणि विधान परिषद असा शब्द वापरण्यात आलेला आहे. पण जिथे, ओके, जिथे नाही का आता फक्त एकच सभागृह जिथे असेल, तिथे विधानसभा म्हणून ओळखण्यात येईल. याच्या अंतर्गत मध्ये म्हणजे सी सुद्धा, ओके, सी सुद्धा कलम 168 मध्ये येतं. सी सुद्धा 168 मध्ये येतं. आता ए समाविष्ट आहे, बी समाविष्ट आहे, सी समाविष्ट आहे, हे स्वतः आपल्याला घटनेच्या म्हणजे घटनेच्या वेबसाईटवरून माहीत पडत आहे की कलम 168 मध्ये समाविष्ट काय काय आहे. तर समाविष्ट मध्ये पण बघितलं, राज्यपाल असेल, 2, ओके, 2 समजा 2 नाही का 2 सभागृह असतील, तर विधान परिषद आणि विधानसभा असेल. एकच सभागृह असेल तर विधानसभा म्हणून ओळखले जाईल. आता उरलेलं डी ऑप्शन आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातल्या प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे, ओके, थेट निवडणुकीद्वारे म्हणजे 500 पेक्षा जास्त नाही आणि 60 पेक्षा कमी नसलेले हे याच्यामध्ये. तर डी ऑप्शन, ओके, डी ऑप्शन आपल्या याच्यात डी ऑप्शन. कारण हे डी ऑप्शन 168, ओके, 168 मध्ये दिलेलं नाही. 7वी घटना दुरुस्ती 1956 द्वारे ही तरतूद ऍड करण्यात आली होती. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातल्या प्रादेशिक मतदारसंघातून जास्तीत जास्त 500 ची विधानसभा असली पाहिजे आणि 60 पेक्षा कमी नको, याला एक्सेप्शन आहे. परंतु इथे आपल्याला विचारलं की 168 मध्ये समाविष्ट कोणतं नाही. 168 मध्ये फक्त आणि फक्त डी समाविष्ट नाही, डी. सेकंड नंबर आन्सर येईल याचं सेट सी. ओके, सेट सी सेकंड नंबरचा आन्सर. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये, ओके, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये कशाचा उल्लेख होईल? NRI. ओके, जर तुम्हाला पॉलिटी शिकवताना जर तुम्ही अभ्यास केला असेल तर NRI, ओके, NRI म्हणजे भारतीय वंशाचे, ओके, भारतीय वंशाचे व्यक्ती जे भारताबाहेर राहतात त्यांच्या बाबतीत, ओके, त्यांच्या बाबतीचे काही हक्क. त्याच्यामध्ये बघा, भारताबाहेर, ओके, भारताबाहेर राहणारे नॉन रेसिडेन्शियल भारतीय वंशाचे इंडियन काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकांचे अधिकार. बी ऑप्शन इथे क्लिक करा आणि काम खतम करा. ओके, बी ऑप्शन भारताबाहेर राहणाऱ्या वंशाचे काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकाचे अधिकार. बाकी पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित झालेले, पाकिस्तानात स्थलांतरित झालेले, हे कलम 5, 6, 7 मध्ये येतात. ओके, कलम 5, 6, 7 मध्ये येतात. आपल्याला विचारलं 8, 8 मध्ये लक्षात ठेवायचं भारताबाहेर राहणारे भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे हक्क. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले? तर वसंतराव नाईक. ओके, रेकॉर्ड आहे वसंतराव नाईक, आणि ते पण लगातार. असा रेकॉर्ड या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणीच करू शकलं नाही, कोणीच. इनफॅक्ट शरद पवार यांना 4 वेळा मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळाला, पण त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ कधीच पूर्ण केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. नंतर 3 दिवसासाठी नाही का ते तडकाबडकी मुख्यमंत्री आले 3 दिवसासाठी, आणि आता ते आपली दुसरी 5 वर्षाची टर्म पूर्ण करताय. परंतु जो रेकॉर्ड आहे वसंतराव नाईक यांच्या याच्यामध्ये, वसंतराव नाईक, तर तुम्ही बघू शकता याच्यात की महाराष्ट्रात, ओके, महाराष्ट्रात लॉंगेस्ट, ओके, जर आपण म्हटलं तर AI चॅटबोट मध्ये विचारलं आपण, महाराष्ट्रात, ओके, महाराष्ट्रात लॉंगेस्ट सर्विंग चीफ मिनिस्टर, तर पुसद, ओके, पुसद या तालुक्यामधल्या एकाच बंगल्यामध्ये, नाईक नाईक साहेबांचा बंगला म्हणून प्रसिद्ध आहे, नाईक साहेबांचा बंगला याच्यामध्ये. तर नाईक साहेबांचा बंगला म्हटलं की एकाच घरातून 2 मुख्यमंत्री आले, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. पुसद, ओके, पुसद हा तालुका यवतमाळ जिल्ह्यामधला. त्यातले सर्वप्रथम जिथून राजकारणाची सुरुवात झाली नाईक परिवाराची, ती म्हणजे वसंतराव नाईक साहेब. द लॉंगेस्ट सर्विंग चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इज वसंतराव नाईक, हु हेल्ड द ऑफिस फॉर नियरली 12 इयर. जवळजवळ 12 वर्ष, ओके, जवळजवळ 12 वर्ष त्यांनी हे केलं. म्हणजे अजूनही देवेंद्र फडणवीस यांना भरपूर कालावधी आहे तिथपर्यंत पोहोचायला. कारण पहिले 5 वर्ष, मग फक्त 3च दिवस, आणि आता 2024 पासून त्यांचं हे आपण म्हणू शकतो 6वं वर्ष चालू आहे, 6वं वर्ष. पण तिथेच वसंतराव नाईक, ओके, वसंतराव नाईक यांनी नाही का 1963 ते 1975 12 वर्ष, ओके, 12 वर्ष त्यांनी नाही का 12 वर्ष त्यांनी नाही का हे मुख्यमंत्रीपद भोगलं. जवळपास, ओके, 11 वर्षांनी समथिंग, ओके, 11 वर्षांनी समथिंग दिवस. तर वसंतराव नाईक, ओके, वसंतराव नाईक, तर हे त्यांचं, ओके, वसंतराव नाईक साहेबांचा हा तुम्ही फोटो, ओके, हा फोटो वसंतराव नाईक साहेबांचा तुम्हाला, ओके, हा फोटो तुम्हाला पाहायला भेटेल.
अनेक लोकांना वसंतराव नाईक म्हटल्यावर ते बंजारा समाजाला बिलॉंग करतात हे माहीत नाही. अनेक लोक त्यांना नाईक म्हटलं की मुंबईकडले वगैरे समजतात. पण यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यामध्ये वसंतराव नाईक साहेब बंजारा कम्युनिटीला बिलॉंग करणारे. आणि यांचेच नाही का, यांच्याच घरात दुसरे नाही का यांचे बंधू होते सुधाकरराव नाईक. ते सुद्धा महाराष्ट्राचे साधारणतः दीड वर्षासाठी मुख्यमंत्री होते. एकाच घरातून दोन मुख्यमंत्री. नाईक, वसंतराव नाईक इथे करेक्ट आन्सर येणार, वसंतराव नाईक. त्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन विचारला की भारतीय संविधानातली कोणती बाब कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे. सरळ सरळ ॲज इट इज प्रश्न. राज्य धोरणाची तत्वे आयर्लंड. ओके. नंबर 3, मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतले. नंबर 4, संघ राज्यामधली समवर्ती यादी ऑस्ट्रेलिया, कॉन्करन लिस्ट. आणि त्यानंतर भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणजे प्रबळ केंद्र आणि कमकुवत राज्य कॅनडा. तर सरळ सरळ इथे 3-4-1-2. ओके, 3-4-1-2. तर 3-4-1-2 चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे इथे. 3-4 आहे की 5 आहे, 3-5. 3-5-1-2, 3-5. ओके, 3-5-1-2. तर या प्रश्नाचा आन्सर आहे की नंबर 4, 3-5-1-2. सरळ सरळ प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काल कमेंटमध्ये काही लोकांनी ना का असं म्हटलेलं मध्ये की पॉलिटी, जॉग्राफी, करंट अफेअरने गेम करावं. जॉग्राफी बद्दल स्वतः सरांनी म्हटलं की थोड्या हाय लेवलचे प्रश्न आले होते. करंट अफेअर सुद्धा थोडेसे चित्रविचित्र आले होते. पण पॉलिटीच्या बाबतीत असं नाही आहे. पुस्तकातल्या बाहेर एकही नव्हतं. जे तुम्ही पुस्तक वापरता लक्ष्मीनारायण सरांचं किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, त्याच्या बाहेरून सुद्धा काही झालं नव्हतं. रीडिंग केली असती बरोबर तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि काही काही प्रश्न तर सरळ सरळ होते, जसं मूलभूत कर्तव्य, वसंतराव नाईक साहेबाचा प्रश्न. त्यानंतर ना का आता हे जोड्या लावा, दोन्ही प्रकारच्या जोड्या लावा एकदम सरळ सरळ होत्या पंचायतीच्या. आणि त्यानंतर राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, म्हणजे चुकीचे विधान निवडायचे आहे. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील. बघा पहिलंच विधान कसं आहे. कलम 158 विचारलेला आहे. कलम 158. तर आपण कलम 158 हे जर बघितलं आपण कलम 158, तर याचमध्ये आपण ना का इथे कलम 158 मराठीमध्ये बघूया. कलम 158 आणि तुमचं इथे ऑन द स्पॉट क्लिअर करून घ्या. कलम 158. कलम 158 काय म्हणतं. कलम 158 हे बघा. ओके. कलम 158 म्हणते भारतीय राज्यघटनेतलं कलम 158 राज्यपाल कार्यालयाच्या अटी आहे. कंडिशन. राज्यपाल कोणत्याही सभागृहाचा सदस्य राहू शकत नाही. राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यास तो त्या सभागृहाचं सदस्यत्व सोडून देणार. त्याला म्हणजे लाभाचं कोणतेही पद धारण करता येणार नाही. म्हणजेच इथं राष्ट्रपतीची मर्जी हा शब्द वापरण्यात आलेला नाही. राष्ट्रपतीची मर्जी हा शब्द वापरण्यात आलेला नाही. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतात. हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की चुकीचं विधान निवडायचं आपल्याला, तेच विचारलेलं आहे. तर त्यामुळे आपलं हे ऑप्शन. तर सर्वात पहिले आपली चॉईस नका इथे आली हे ऑप्शन मध्ये. त्यानंतर कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती सही आणि शिक्क्यासह करतो. इथेच बघून घ्या. कलम 155. कलम 155 ॲज इट इज तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट सापडेल. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट. तर यामध्ये बघा. तर कलम 155 आहे की नाही. कलम 155. कलम 155. कलम 155 गव्हर्नर संबंधी आर्टिकल 1 हे बघा आहे की नाही. तर हे पहिलंच वाक्य इथे म्हटलेलं आहे. भारतीय संविधानातल्या कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे त्यांच्या स्वाक्षरीने आणि शिक्क्याने म्हणजे वॉरंट अंडर हिज हँड अँड सील. म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. हे वाक्य करेक्ट आहे 155चं. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल. हे सुद्धा विधान एकदम करेक्ट आहे की नाही. तरी पण तुमच्यासाठी नका पुन्हा याला एक वेळ इथे ऑन द स्पॉट डोळ्यासमोर कन्फर्म करून घ्यायला. त्याच्यामध्ये हे बघा आहे की नाही. तर भारतीय संविधानाचा कलम 154 काय म्हणतं. भारतीय संविधानातला कलम 154 नुसार राज्याची सर्व कार्यकारी सत्ता राज्यपालामध्ये निहित असेल. बस एवढं वाक्य आपल्याला सफिशियंट आहे. कलम 154. बी आणि सी. तर बी आणि सी योग्य वाक्य आहे. आपल्याला काय ओळखायचं चुकीचं. बी आणि सी ला कॅन्सल करा, फक्त बी ला कॅन्सल करा आहे की नाही. त्यानंतर कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे असेल. 163 पाहिजे की 164 पाहिजे आहे की नाही. 163 पाहिजे की 164 पाहिजे. तुम्ही सर्वात पहिले तुमच्या आन्सर प्रमाणे 163 टाकून बघा आणि हे विधान कसं चुकीचं येतं ते बघा आहे की नाही. 163 याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम हे विधान कसं बरोबर येते. भारतीय राज्यघटनेचे कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल.
म्हणजे कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. त्यामुळे ओके, त्यामुळे नका हे सुद्धा ओके, हे सुद्धा आन्सर नका कटलं इथे. म्हणजे बी सी डी हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला ओळखायचं आहे चुकीचं, तर चुकीचं आहे ए फक्त. ओके, फक्त विधान ओके, फक्त विधान अ बरोबर, फक्त म्हणजे ऑप्शन ओके, ऑप्शन नंबर ए येणार, ऑप्शन नंबर ए, की फक्त विधान अ चुकीचं आहे. आणि आपल्याला चुकीचंच विचारलं तर आपल्याला ए ऑप्शन घ्यावं लागेल, ए ऑप्शन. त्यानंतर ओके, त्यानंतर भारतीय संविधानातला कलम 243 जी, जी ओके, जीचा उच्चार मराठीमध्ये ज ओके, ज सारखा होतो जबाबदारी. ओके, पंचायतीची जबाबदारी. जीचा ओके, जीचा उच्चार ज होतो ज, जी आहे की नाही, पार्ले जी, ज जबाबदारी. आणि जबाबदारी ओके, जबाबदारीहून नका, बी नंबर ऑप्शन आहे इथे. मगाच बघितलं आपण, तुम्हाला स्वतः बघा आयोगाने तुम्हाला कशी मदत केलेली आहे, आयोगाने तुम्हाला कशी मदत केलेली आहे आयोगाने, की तुम्हाला थोडा वेळ म्हणजे या पेपरमध्ये नका तुम्हाला जोड्या लावा पंचायतीची विचारली होती. सभासदांची अपात्रता, अपात्रतेला आपण काय म्हटलं होतं, फेल्ड. फेल्ड म्हणजे 243 एफ ओके, 243 एफ, एफ म्हणजे फेल्ड ओके, एफ म्हणजे फेल्ड असं विचारलेलं, फेल्ड. ओके, तर आपल्याला विचारलेला जी बद्दल, अपात्रता फेल्ड. पंचायतीची रचना, रचनाला इंग्रजीमध्ये कॉम्पोजिशन म्हणतात, कॉम्पोजिशन. कॉम्पोजिशनचा सी ओके, कॉम्पोजिशनचा सी, 243 सी, सी फॉर कॉम्पोजिशन, म्हणजे हे सुद्धा कटलं. पंचायतीचा कालावधी, कालावधी किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा. इंग्रजीमधलं पाचवं अक्षर ई, किंवा ई फॉर ओके, ई फॉर एवॉन ओके, ई फॉर एरा, ई फॉर एरा, किंवा ई फॉर इवॉन ऐक नाही, किंवा ई फॉर इलेक्शन ओके, इलेक्शन किती वर्षानंतर ओके, इलेक्शन किती वर्षानंतर, तर 5 वर्षानंतर ओके, 5 वर्षानंतर. अशी ट्रिक ओके, अशी ट्रिक आपण आपल्या पेड क्लासमध्ये घेतली होती. तर 243 सी, सी म्हणजे कॉम्पोजिशन, कॉम्पोजिशन म्हणजे रचना. अपात्रता एफ, एफ म्हणजे फेल्ड, फेल्ड वरून लक्षात ठेवा अपात्रता. आणि पंचायतीचा कालावधी 5 वर्षाचा, पाचवा अक्षर ई, ई किंवा एरा, पंचायतीचा एरा किती, तर 5 वर्षाचा. त्यामुळे एकच उत्तर येईल तुमचं, फक्त बी. आणि बी उत्तर ओके, फक्त बी आन्सर येईल, फक्त बी, 243 जी, फक्त बी. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे. 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं, त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचं महाअधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आलं, एकदम करेक्ट आन्सर आहे. आहे की नाही. तसं तर हे पद 1950 मध्ये झालं, महाधिवक्ता. आपल्या भारताची राज्यघटना सुरू करण्यात आली त्या दिवशी नाही का हे महाधिवक्ता पद देण्यात आलं, महाधिवक्ता. परंतु इथे तुम्हाला विचारलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता, अटॉर्नी जनरल ऑफ महाराष्ट्र, एकदम करेक्ट आहे. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसोबतच महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार होते, हे सुद्धा एकदम करेक्ट आहे. आणि बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे, हे सुद्धा एकदम करेक्ट आहे. ए बी सी ओके, ए बी सी. काही लोकांनी कुंभकोणी ओके, कुंभकोणी लक्षात ठेवलं, तर सध्या तुम्ही बघा ओके, महाराष्ट्राचे सध्याचे अटॉर्नी जनरल ओके, अटॉर्नी जनरल. सो अटॉर्नी, सॉरी, ॲडव्होकेट जनरल ओके, ॲडव्होकेट जनरल ऑफ, ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र ओके, ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र. तर सध्याचे ओके ॲडव्होकेट जनरल, सॉरी, इथे तुम्हाला 2025 नुसार विचारलेलं आहे, ऑगस्ट ओके, ऑगस्ट 2025 नुसार, ऑगस्ट 2025 नुसार. तर ऑगस्ट ओके, ऑगस्ट 2025 नुसार एक कन्फर्म करा, ऑगस्ट 2000 ओके, 2025. ऑगस्ट 2025 नुसार बघा ओके, बीरेंद्र सराफ होते, बीरेंद्र सराफ. आता मिलिंद साठे यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. इन ऑगस्ट 2025 डॉक्टर बीरेंद्र सराफ वॉज द ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र, बट ओके ही हॅड टेंडर्ड हिज रेजिग्नेशन इन सप्टेंबर 2025. तर बरोबर सप्टेंबरमध्ये ओके, सप्टेंबरमध्ये त्यांनी राजीनामा दिला, सप्टेंबर 2025 रेजिग्नेशन. डॉक्टर बीरेंद्र सराफ वॉज द ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र इन ऑगस्ट 2025. विद्यार्थ्यांनी मिलिंद साठे ज्यांच्या नका दिमागात असेल त्यांनी ते चुकवलं, त्यामुळे इथे ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर सॉल्व्ह केला त्यांनी ए आणि सी केलेला, ए आणि सी. इथे चौथ्या नंबरचा आन्सर एकदम करेक्ट आहे, चौथ्या नंबरचा आन्सर करेक्ट, ए बी सी ओके, ए बी सी लक्षात घ्या, ए बी सी. त्यानंतर ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य विधान निवडा, अयोग्य. उपराष्ट्रपती याच्यावर प्रश्न राज्यसेवेमध्ये पण आला, आणि उपराष्ट्रपती यांच्याबद्दल कंबाईनमध्ये सुद्धा प्रश्न आला, कारण उपराष्ट्रपती म्हणून जेव्हा जगदीप धनखड साहेब होते तेव्हा फार जास्त चर्चेमध्ये होते. आणि पॉलिटीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो, जे सर्वात जास्त चर्चेमध्ये राहतात चालू घडामोडीमध्ये. याच्यामध्ये भारताचा नागरिक असावा, एकदम करेक्ट आहे, पात्रता नागरिक असावा. पण 45 वर्ष हे चुकीचं आहे, वयाची 35 वर्ष पाहिजे, कमीत कमी 35 वर्ष. त्यामुळे दुसरं विधान चुकलं. आणि तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, हे चुकीचं आहे. तो राज्यसभेचा अध्यक्ष बनतो, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष बनतो, त्यामुळे तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, पात्र. त्यामुळे बी आणि सी चुकलं. आणि तुम्हाला तेच ओळखायचं आहे की कोणतं ओके, कोणतं नाही का अयोग्य आहे. तर पहिल्या नंबरचा आन्सर येईल तुमचा, पहिल्या नंबरचा आन्सर आहे की नाही, बी आणि सी.
त्यानंतर पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. आता हा प्रश्न रद्द होऊ शकतो माझ्या माहितीनुसार. हा प्रश्न रद्द होऊ शकतो. का रद्द होऊ शकतो पहिलं बघा. सर्वात पहिले मराठीमध्ये वाक्य बघा, रॅन्से मीवर. पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू आहे. तर प्राईम मिनिस्टर इज द स्टिअर, ओके, स्टिअर मॅन ऑफ स्टिअरिंग व्हील. पहिलं विधान करेक्ट आहे, पहिलं विधान. याला पुन्हा ओके, पुन्हा नेहमीप्रमाणे चॅट जीपीटी वर बघा याला. प्राईम मिनिस्टर, ओके, प्राईम मिनिस्टर इज द स्टिअरिंग व्हील. प्राईम मिनिस्टर, ओके, प्राईम मिनिस्टर is the steering wheel of a ship. असं ओके, असं कोणी म्हटलं, हे असं वाक्य म्हणून म्हटलं याच्यामध्ये. ओके, हे बघा रामसे मीवर, ओके, रामसे मीवर स्पष्टपणे देऊन याच्यामध्ये रामसे मीवर आहे की नाही. रामसे मीवर हे शब्द बघू शकतो तुम्ही. हिस्टोरियन RAMSAY रामसे मीवर यांनी म्हटलं द प्राईम मिनिस्टर इज द स्टिअरिंग व्हील ऑफ अ शिप और कॅबिनेट ॲज द स्टिअरिंग व्हील. कधी कधी शिपच्या जागी कॅबिनेट शब्द वापरतात, पण हिस्टोरियन रामसे मीवर म्हणजे पहिलं विधान करेक्ट आहे. रामसे मीवर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुखाणू चालक आहे. दुसरं वाक्य जे आहे HRG ग्रीव्हचं, सरकार हे देशाचे स्वामी आहे आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहे. तर म्हणजे गव्हर्नमेंट इज द मास्टर ऑफ द कंट्री आहे की नाही. याच्यामध्ये आपण हे वाक्य बघू. ओके, हु सेड, ओके, हु सेड government is the master of country and PM is the master, okay, PM is the master of the government. हे असं कोणी म्हटलं आहे की नाही. तर हे याच्यामध्ये यात बघा, हे वाक्य जे आहे ओके, हे वाक्य जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये मुनरो. ओके, हे वाक्य कोणाला म्हटलं, मुनरो. ओके, द गव्हर्नमेंट, हे वाक्य चॅट जीपीटी काय म्हणतं, द गव्हर्नमेंट इज द मास्टर, ओके, द गव्हर्नमेंट इज द मास्टर ऑफ द कंट्री अँड ही म्हणजे प्राईम मिनिस्टर इज द मास्टर ऑफ द गव्हर्नमेंट इज अ कोट ॲट्रिब्युटेड टू मुनरो. ओके, मुनरो असं म्हटलेलं आहे. मुनरो आहे की नाही, मुनरोच्या नावाने ही कोट. आता याच्यामध्ये याची ओके, HR ग्रीव्स दिलेलं बी आपला आन्सर इथे सध्या तरी म्हणजे चुकीचा आहे. त्यानंतर ना का मुनरो, ओके, मुनरो जो पाहिजे होता सेकंड नंबरमध्ये. आता पंतप्रधान हे ताऱ्यामधले चंद्र आहे. ओके, पंतप्रधान हे ताऱ्यामधले चंद्र आहे. हे सुद्धा वाक्य विल्यम हारकोटचं आहे. विल्यम हारकोटचं ते पुन्हा बघा. द प्राईम मिनिस्टर, ओके, द प्राईम मिनिस्टर इज द मून. ओके, द प्राईम मिनिस्टर इज मून अमंग द स्टार. हु सेड, ओके, हु सेड द PM इज मून अमंग द स्टार. ओके, हे वाक्य सुद्धा बघा तुम्ही, हे सर विल्यम हारकोटचं आहे. ओके, द फ्रेज अ मून अमंग द लेसर स्टार और लुना इंटरस्टेलास मायनोर्स describing the prime minister was coined by the British statesman Sir William Harcourt. Okay, Sir William Harcourt, and often cited by political thinkers like Harold Lasky, Ivor Jennings. तर म्हणजे ओरिजिनल ना का शब्द कोणाचे, विल्यम हारकोटचे. आणि त्यात ना का हॅरॉल्ड लास्की आणि आयवर जेनिंग हे त्याचा कधी कधी वापर करतात म्हणते. पण ना विल्यम हारकोट, ना हॅरॉल्ड लास्की, ना आयव्हरी जेनिंग कोणाचंच वाक्य नाही, मुनरोचं आहे. म्हणजे याच्यामध्ये योग्य विधान निवडायचं होतं. योग्य विधान फक्त ए विधान पाहिजे. ओके, फक्त ए विधान करेक्ट पाहिजे. माझ्या हिशोबाने हा प्रश्न चुकीचा ठरणार, म्हणजे हा रद्द होणार. कारण सेकंड नंबरमध्ये पाहिजे होता मुनरो, ज्याला थर्ड याच्यात टाकलं. आणि थर्ड याच्यामध्ये मुनरोच्या ऐवजी पाहिजे होता विल्यम हारकोट. ओके, विल्यम हारकोट किंवा विल्यम हारकोटची जी कोट आहे ती आयव्हरी जेनिंग वापरतो किंवा HR लास्की वापरतं. या दोन पैकी एक यायला पाहिजे होतं. पण नका B आणि C चुकलेला आहे. आणि आपल्याला योग्य कथन ओळखायचं आहे. कमीत कमी इथे अयोग्य शब्द असतात तर B आणि C आन्सर आलं असतं. पण यांनी पंतप्रधानाच्या भूमिकेवर योग्य कथन ओळखा म्हणतं. योग्य फक्त पहिला आहे. हा प्रश्न रद्द होईल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, 1950 मध्ये भारतीय संविधानाच्या भारतीय संघराज्यातल्या प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण कसे होते. 4 स्तरीय वर्गीकरण ॲज इट इज करेक्ट आन्सर दिलेला इथं. चार पैकी सर्व तुमच्या याच्यामध्ये आहे की नाही 4 वर्गीकरण. तर द फोर फोल्ड क्लासिफिकेशन ऑफ इंडियन प्रोव्हिन्सेस. ओके, इंडियन प्रोव्हिन्सेस इन 1950 आहे की नाही. त्याच्यामध्ये हे बघा. ओके, चार फोल्ड क्लासिफिकेशन जे होते, 4 फोल्ड क्लासिफिकेशन बघा. भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड. सरळ भाग अ मध्ये काय,
ब्रिटिशकालीन गव्हर्नरचे प्रांत. ओके, ब्रिटिशकालीन गव्हर्नरचे प्रांत याच्यामध्ये पहिलं. तर हे भाग यामध्ये कायदेमंडळ असणारी संस्थाने. ओके, कायदेमंडळ असणारी संस्थाने याच्यामध्ये. आणि इथे म्हटलेलं आहे ब्रिटिशकालीन. ओके, ब्रिटिशकालीन गव्हर्नरचे प्रांत. आणि भाग बी मध्ये आहे माजी संस्थाने किंवा संस्थानांचे. ओके, विधानमंडळ म्हणजे ए आणि बी. ओके, ए आणि बी. ए आणि बी ना का इथं जे करण्यात आलेलं आहे इथं ए आणि बी इथं बघू शकता तुम्ही. ए आणि बी. ओके, ए आणि बी उलट करून टाकलेलं आहे. ए आणि बी उलट. कायदेमंडळ असलेली संस्थाने म्हणजे प्रिन्सली स्टेट विथ लेजिस्लेचर, जेव्हा की हे बी मध्ये पाहिजे होतं की बी मध्ये. आणि भाग बी मध्ये आहे ब्रिटिश भारतातले राज्यपालाचे प्रांत, हे ए मध्ये पाहिजे होते. बाकी सी मध्ये ब्रिटिश भारतातल्या मुख्य कमिशनरचे प्रांत म्हणजे मुख्य आयुक्ताचे. सी मध्ये इथे सुद्धा दिलेलं आहे सी मध्ये याच्यामध्ये की ओके ब्रिटिशकालीन मुख्य आयुक्ताचे प्रांत ए बी सी डी. आणि पार्ट डी मध्ये एकमेव प्रदेश अंडमान निकोबार. पार्ट डी मध्ये एकमेव अंडमान निकोबार. तर फक्त सी आणि डी. ओके, फक्त आणि सी आणि डी. दुसऱ्या नंबरचा आन्सर तुमचा करेक्ट येईल. ए. ओके, हे जे ए आहे हे ए इकडे पाहिजे होतं आणि हे जे आहे बी हे बी इकडे पाहिजे होतं. ए आणि बी उलट करून टाकलं, ए आणि बी उलट करून टाकलेलं आहे. तर ओके, फक्त सी आणि डी आन्सर तुमचा करेक्ट येईल. फक्त सी आणि डी. 1950 सी आणि डी. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही. ओके, मूलभूत कर्तव्य नाही म्हणतात. पहिलं मूलभूत कर्तव्य आहे वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टसाठी प्रयत्न करणे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. नवीन ऍड केलेला 11व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य. गरिबांना समान न्याय मोफत कायदेशीर प्रचार करणे, हे नंबर 3 हे चुकीचं आहे. गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर याला कलम. ओके, कलम 39 कॅपिटल ए 42व्या घटनादुरुस्तीने हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ऍड करण्यात आलं होतं. डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, कलम 39. ओके, कलम 39 कॅपिटल ए मध्ये. अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ओके तुम्हाला हे जे प्रश्न विचारले होते साधारणतः 15 प्रश्न. मला तरी वाटतं की पॉलिटीमध्ये 15 पैकी 11 ते 12. ओके, 11 ते 12. ओके, मी 12 ते 13 म्हटलं थोडे अतिशयोक्ती होईल. पण 11 ते 12 म्हणजे 3 प्रश्न तुम्ही चुकू शकले असते. 3 प्रश्न चुकण्यासारखे पण कोणते नव्हते, पण तरी पण आपण मानून चालू की 3 प्रश्न चुकू शकले असते. बाकी सरळ सरळ हे होते. आता काही काही विद्यार्थ्यांना ते कलम 165, कलम 168, कलम 155 हे कलम राज्यपालाचे, राष्ट्रपतीचे तुम्ही आठवण केली नाही, तुमची चुकी आहे. ओके, तुमची चुकी आहे. PYQ मध्ये अनेक वेळा हे कलम विचारून गेलेले आहे. आणि राज्यपाल, राष्ट्रपती यांची कलम तर माहीत असलीच पाहिजे. त्यामुळे मला तरी वाटतं की पॉलिटी हा सेक्शन इझी होता. मी त्याला हार्ड पण म्हणणार नाही, त्याला मॉडरेट पण म्हणणार नाही. आणि नवीन तर काही आलंच नाही, नवीन काही आलंच नाही. त्यामुळे मी त्याला इझीच म्हणणार, इझी. आता काही विद्यार्थी म्हणतात की तिथं बसून पाय, परीक्षेमध्ये बसून पाय, तुला माहित आहे का. तर मी स्वतः 2021ची म्हणजे आपल्या PSI STI कंबाईन ग्रुप बी एक्झाम पास झालेलो. STIच्या मुख्य परीक्षेला होतो. मुख्य परीक्षेमध्ये मी वेटिंगमध्ये होतो, पण मी प्री तर पास केली होती. या व्यतिरिक्त राज्यसेवेच्या सुद्धा मी 4 प्रिलिम पास केलेला आहे. त्यामुळे कमीत कमी मला तरी माझ्या अनुभवानुसार वाटते की पेपर पॉलिटीचा सेक्शन इझी होता, पॉलिटीचा. बाकी सेक्शन बद्दल तुमचे जे फीडबॅक आहे ते म्हणजे ते ते नाही का आम्ही त्याचे स्वागत करतो, वेलकम करतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही वाटलं आणि थोडी शंका कुशंका वाटली तर कमेंटमध्ये सांगा. हे विश्लेषण होतं. विश्लेषण 15 पैकी 11 ते 12 मार्क यायलाच पाहिजे, आहे की नाही, यायलाच पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू.